मागच्या मार्च महिन्यात 8 मार्चला आपल्याला सर्वांना माहिती आहे की जागतिक महिला दिवस आपण साजरा केलेला आहे. आणि माझा जिल्हा असेल किंवा आपला गोंदिया जिल्हा असेल तर पूर्णच 14 ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलींसाठी आपण HPV वॅक्सिन ह्या वॅक्सिनचा डोस देण्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो आहे की सर्व पालकांना विनंती करतो आहे की आपल्या मुलींना तिथे आणा, वॅक्सिन घेऊन घ्या. कारण की कर्करोगसारखा आजार असेल त्याला समोर म्हणजे काही वर्षानंतर जर आपल्याला ते असे आजार जनरली बघायला मिळतात महिलांमध्ये आणि भारतात हा प्रमाण जास्त असल्यामुळे तर या वॅक्सिनमुळे आपल्याला तिथे प्रायर कुठलाही असा आजार होण्याच्या आधी आपल्याला त्या जर सोयीसुविधा असेल या वॅक्सिनद्वारे तर त्याचा फायदा निश्चितपणे सर्वांनी घ्यावं. सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या मुलींना तिथे आणा, या वॅक्सिन तिथे घेऊन द्या आणि भविष्यातलं काही अशा जर आजाराला समोर जावं लागेल तर ते आपण आज टाळता येईल. आपल्या हातात आज असल्यामुळे आपण सर्वांनी जाऊन तिथे हे वॅक्सिन घ्यावं. आतापर्यंत किती लोकांनी ते लसीकरण घेतलेलं आहे? टक्केवारी फार कमी आहे आपल्या जिल्ह्याची. ती मला असं वाटतं की एवढी सोयी सुविधा आज आपल्या हातात आहे तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. टक्केवारी मला वाटतं की ते 6% आहे. तेच माझ्या यवतमाळ जिल्ह्यात आमचं 30%च्या जवळपास आहे. तर हा टक्केवारी खरं म्हणजे आपल्याला मला असं वाटतं की आपण पोचलो नाही लोकांपर्यंत, त्यांना माहिती देण्यात थोडंसं कमी पडलं असेल. तर माहिती आपण पत्रकारांना पण विनंती करतो की आपण अशी माहिती द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.